महानगरपालिकेच्या वतीने आज सकाळपासून पुन्हा एकदा जालना रोडवरील मुकुंदवाडी आणि चिकलठाणा परिसरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झालेली आपण या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणात या रोडवरील जे अतिक्रमण होतं ते काढण्यात येत आहे। सकाळपासूनच या कारवाईला सुरुवात झालेली आहे। ही कारवाई महापालिकेच्या वतीने करण्यात येत असली तरी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। जवळपास 60 मीटरपर्यंत हे अतिक्रमण काढण्यात येत आहे आणि या ठिकाणी 6 पदरी रस्ता किंवा गार्डन करण्याची म्हणजे दोन्ही रस्ते सर्व्हिस रोडला गार्डन करण्याची महापालिकेची भूमिका आहे। आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी महापालिकेचे उपायुक्त संतोष वावळे सर आहेत। सर, सकाळपासून पुन्हा एकदा कारवाई सुरुवात झाली आहे। किती अतिक्रमण पाडलेत, अजून किती कारवाई बाकी आहे? आत्ता सकाळपासून आम्ही साधारण 550 ते 600च्या घरामध्ये अतिक्रमण काढलेली आहेत आणि या सर्व कारवाईमध्ये महानगरपालिका प्रशासनाबरोबर पोलीस प्रशासनाने अतिशय महत्त्वाची भूमिका पार पडलेली आहे। त्यामुळं आजची कारवाई ही कुठल्याही विरोधाशिवाय आमची पार पडलेली आहे। रोड सर किती होणार आहे, काय रुंदी घेतली आहे, तुम्ही मोजमाप करताय, कुठपर्यंत अतिक्रमण पाडलं जात आहे? आता जो आपण ड्राईव्ह घेतोय तो केम्ब्रिज स्क्वेअरपासून ते आपल्या API कॉर्नरपर्यंत ह्या 2 त्याच्यामध्ये करण्याचं चालू आहे। आज आपण सायंकाळी 6 वाजेपर्यंत या चिकलठाण्याच्या नाल्यापर्यंत पोहोचलेलो आहोत। आता याच्यानंतरचा जो ड्राईव्ह आहे पुढं उद्या सकाळी 8 वाजता आम्ही सुरू करणार आहोत आणि तो शेवटपर्यंत म्हणजे मुकुंदवाडीपर्यंत आपल्याला तो पूर्ण करायचा आहे। आता अतिक्रमण काढलं जात आहे, भविष्यात नागरिकांना किती फुटाचा रस्ता मिळणार आहे, किती पदरी मिळणार आहे, काय असणार आहे? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टींचा समावेश आहे। एक म्हणजे ग्रीन बेल्ट तयार करणं, म्हणजे मुख्य रस्ता संपल्याबरोबर आपला ग्रीन बेल्ट राहील आणि ग्रीन बेल्टला लागूनच एक सर्व्हिस रोड राहील। त्याच्यामुळं जो महत्त्वाचा जो मुख्य रस्त्यावरती जो ताण पडत होता ट्रॅफिकचा, तो ताण आपला त्या रस्त्यावरती विभागला जाईल आणि निश्चितपणे अपघातांचं प्रमाण किंवा जे सामान्य नागरिकांना त्याचं सहजपणे जी काही मूवमेंट होईल त्यामुळे त्यांचा निश्चितपणे फायदा होईल। याच्यामध्ये नक्कीच महापालिकेकडून ही जी कारवाई सर्वात मोठी आतापर्यंतची कारवाई आहे आणि या कारवाईत बंदोबस्त म्हणून पोलिसांचाही मोठा या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला। आपल्यासोबत पोलीस उपायुक्त स्वामी सर आहेत। सर, किती बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, किती कर्मचारी आहेत, किती अधिकारी आहेत? यासाठी आम्ही पुरेसा बंदोबस्त लावलेला आहे। 2 ACPs आहेत, 8 PI आहेत, जवळपास आमचे 400 पोलीस अंमलदार आहेत, स्ट्रायकिंगचा फोर्स आहे, रिझर्व्ह फोर्स आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणात आम्ही बंदोबस्त लावले आहे। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता किंवा कुठलाही विरोध न होता आजची मोहीम ही पार पडलेली आहे। अशाच प्रकारचं आमचं नियोजन उद्याचंही असणार आहे। नक्कीच उद्याही कारवाई, उद्या रविवार असला तरी उद्याही कारवाई सुरू असणार आहे। परंतु केवळ जालना रोड नाही तर बीड बायपास, पडेगाव रोड, पैठण रोड या भागातलेही भविष्यात हे अतिक्रमण काढले जाणार आहे। कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।